अशोक खरात याच्या विरोधात अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झालेत. त्याला न्यायालयानं 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान एसआयटीच्या चौकशीमध्ये त्याचे एक कारनामे समोर येत आहेत. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, अशाच पुढील ताज्या अपडेट बघण्यासाठी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही फरार असून शिर्डी पोलिसांकडून फरार असलेल्या कल्पना खरात हिचा शोध सुरू आहे. शिर्डीमध्ये बंधू अशोक खरातसह त्याच्या पत्नीवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरात हिचा शोध सुरू आहे, मात्र ती अजूनही पोलिसांच्या हाती लागली नाही. दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. शिर्डीमध्ये बंधू अशोक खरातसह त्याच्या पत्नीवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात फरार आहे. शिर्डी पोलिसांकडून सध्या कल्पना खरात हिचा शोध घेतला जातोय. दरम्यान ती परदेशात पळून जाऊ शकते अशी शक्यता असल्यानं पोलिसांनी आता तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळं आता कल्पना खरात हिचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद झालाय. दरम्यान अशोक खरात याचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यानं अनेक जणांचे पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन मोठा कारनामा केलाय. तो काही पतसंस्थेत उघडण्यात आलेल्या शेकडो बँक खात्यांची नॉमिनी असल्याची माहिती समोर येते आहे. एवढंच नाही तर ही सगळी खाती तो स्वतःच हाताळत होता. त्यानं आतापर्यंत या बँक खात्याच्या माध्यमातून 100 कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार केलेत अशी माहिती देखील समोर येते. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता अशोक खरात याच्या पत्नीच्या विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केल्यानं तिचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.